आता आपण पॉलिनॉमियल प्रॅक्टिस सेट 3.3 सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मेथड यूज करायचे. त्यामध्ये पहिले आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि जी दुसरी आहे ती आहे लिनियर डिव्हिजन मेथड. आता आपण पहिलं काय करणार आहोत, पहिले सिंथेटिक डिव्हिजन मेथडची सगळी गणितं आपण सॉल्व करूया आणि नंतर आपण त्या ठिकाणी लिनियर डिव्हिजन मेथड, दोन्ही मेथड आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. लिनियर सुद्धा सोपी आहे, त्याला वेगळी टेक्निक सांगतो मी तुम्हाला, पण त्याच्या आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथड याने आपल्याला ही गणितं कशी सोडवायची हे पहिले बघूया. म्हणजे जी गणितं आहेत ती पहिले आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सोडू आणि पुन्हा या प्रॅक्टिस सेटमध्ये 3.3 सोडवू आपण आणि त्याच्यामध्ये लिनियर डिव्हिजन मेथड यूज करूया. आता सगळ्यात पहिले बघा, 2m² - 3m + 10 दिलेला आहे आणि त्याला आपल्याला m - 5 याने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग आता इथे काय करायचं, सुरुवातीला पहिले बघा याचा डिव्हिडंट आहे हा, तो लिहून घेऊया. डिव्हिडंट तो आहे 2m² - 3m + 10. आता याचा कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा डिव्हिडंटचाच. आता ह्या कोएफिशिएंट फॉर्ममध्ये जर आपण त्याला लिहिलं तर पहिला येणार 2, नंतर येणार -3 आणि नंतर येणार 10. या पद्धतीने आपल्याला काय करायचे, कोएफिशिएंट फॉर्म लिहायचे. त्याच्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन यूज करताना आपल्याला त्या ठिकाणी m - 5 हा डिवायझर आहे, डिवायझर आहे m - 5. याचा अर्थ m ची व्हॅल्यू जर काढली तर ती मायनस त्या बाजूला गेली तर प्लस होणार. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे, त्याचे प्लसमध्ये घ्यायचे, तेवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला हा डिव्हिडंड जो आहे तो कोएफिशिएंट फॉर्ममध्ये रायटिंग करायचा आहे. आता इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करताना आपल्याला या गोष्टी यूज करायच्या आहेत. तर कशा त्या पद्धतीने, पहिला आपण त्या ठिकाणी एक डिव्हिजन टाईप ज्याला आपण त्या मेथडमध्ये आणतो तसं या पद्धतीने दोन रेषा मारून घ्यायच्या. बघा आता इथे कोएफिशिएंट फॉर्म जे आहेत म्हणजे कोणते कोणते जर बघितले तर पहिला आहे 2, त्यानंतर आहे -3 आणि शेवटी आहे 10. आणि आपल्याला त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू 5 तो घ्यायचा आहे. पहिलं काय काम करायचं, हा जो 2 आहे हा असाच लिहून काढायचा सुरुवातीला. नंतर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे या दोघांचा 5 × 2, त्याचा आन्सर येणार 10. आता 10 - 3 येथे होणार 7. आता आपण याचं मल्टिप्लाय केलं, आता या दोघांचं मल्टिप्लाय करूया. 5 × 7 = 35, म्हणजे इथे येणार 35. आता हे झालं मल्टिप्लिकेशन. आता दोघांची बेरीज होणार 45. इथे आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे कारण हा लास्ट पॉईंट आहे त्याचा. हा झाला रिमाइंडर, लक्षात घ्या, हा झाला रिमाइंडर. आणि कोएफिशिएंट फॉर्ममध्ये हा 2 म्हणजे याची स्टेप जर पकडली तर इथे ही 1 होणार, इकडे पुढे जातात तर 2 होते. म्हणजे मी जर असं लिहिलं 2m तर तो +7 तसंच लिहायचा. हा झाला आपला कोशंट. हे बघा कोशंट आपल्याला त्या ठिकाणी भेटला, तो काय 2m + 7. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करायची आहे. आता या मेथडमध्ये तुम्हाला कोशंट भेटला, रिमाइंडर भेटला, डिव्हिडंट माहिती आहे आणि डिवायझरसुद्धा माहिती आहे. तर या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व करायचे, त्याला सिंथेटिक मेथड म्हणतात. हे बघा हे आपला आन्सर झाला. त्यामध्ये रिमाइंडर पण किती आला, 45. तर हे जे आपला आन्सर आहे त्यामध्ये कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला हे भेटले. तर या पद्धतीने आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करायची आहे. आता याच्यामध्ये सेकंड नंबरचं गणित बघा, पुन्हा सेम.
आपण पहिलं काय करूया, डिव्हिडंड लिहून घेऊया. काय काय येतो, x⁴ प्लस 2x⁴ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5. आता याच्यात कोएफिशियंट फॉर्म जर लिहिला, बघा लक्षात घ्या, कोएफिशियंट फॉर्म तर पहिला येणार 1, नंतर येणार 2, त्याच्यानंतर येणार 3, त्याच्यानंतर येणार 4 आणि शेवटी येणार 5. लक्षात घ्या. आणि इथे एक्सची व्हॅल्यू म्हणजे डिवायझर जर बघितला, डिवायझर तर x + 2 आहे, म्हणजे x जर त्या बाजूला +2 पाठवले तर -2, म्हणजे हा झाला आपला डिवायझर. आणि हा झाला आपला कोएफिशियंट पॉईंटमधला डिव्हिडंड. आता सेम जसं मगाशी आपण लाईन केल्या त्याच पद्धतीने आपण लाईन करूया. इथे बघा 2 लाईन करतो मी व्यवस्थित. खाली जो आहे तो क्वेश्चन फॉर्म आपल्याला भेटणार. आता याच्यामध्ये पहिला आपण कोएफिशियंट फॉर्म लिहून घेऊया. 1, त्यानंतर आहे 2, त्याच्यानंतर आहे 3, त्याच्यानंतर आहे 4 आणि शेवटी आहे 5. आणि आपल्याला इथे -2 घ्यावे लागतील. सांगितल्याप्रमाणे पहिला हा 1 लिहून काढावा लागेल. हा 1 लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर याने मल्टिप्लाय करायचं. बघा, तर -2 ने 1ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर किती येईल, -2. आता -2 आणि +2 ह्याची व्हॅल्यू 0 होणार. आता पुढचा पॉईंट घेताना हे बघा या पद्धतीने, आता याचं मल्टिप्लाय -2 × 0, इथे 0 होणार आणि वरची व्हॅल्यू खाली घेतली तर 3 होणार. अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करत जायचं. आता -2 × 3, आता याच्यामध्ये जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर इथे -6 येणार आणि -6 + 4 जर पकडले तर -2 होतात. झालं या दोघांचं मल्टिप्लाय. आता लास्ट -2 × -2 होणार +4 आणि 5 तिकडे जर ॲड केले तर 9 होईल. याचा अर्थ आपल्याला जो रिमाइंडर भेटला हा शेवटचा आहे 9. बघा इथे रिमाइंडर हा झाला 9. आता आपल्याला क्वेश्चन शोधायचं आहे. तर कसं शोधायचं बघा, लक्ष द्या. त्या ठिकाणी स्टेप तयार करायच्या याच्या. हा पकडला तर इथे तुम्ही 1 पकडायचा, एक सोडून द्यायचा 1, इथे 2 आणि इथे 3 करायचं शॉर्टकट. मग आता आपल्याला x आहे, याचा अर्थ इथे 1 म्हणजे x⁻² काय होणार, क्यूब होणार, प्लस इथे 0 x⁻² काय होणार, स्क्वेअर, प्लस 3x होणार, 1 आहे आणि -2 तसेच ठेवायचे. हा झाला क्वोशंट. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रिमाइंडर आणि क्वोशंट भेटतो. तर या पद्धतीने मी तुम्हाला ब्रॅकेट तयार करून देतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपण काय काढतोय ते. तर हा बघा, हा झाला सिंथेटिक मेथडने क्वोशंट आणि रिमाइंडर काढणे. पुढचा आहे y³ -216. हा त्या ठिकाणी आपल्याला डिवाइडंड झाला इक्वल टू y³ -216. आता y³ जर पकडला तर y³ प्लस 0y² येणार, प्लस 0y येणार आणि -216 होणार. म्हणजेच आपल्याला कोएफिशियंट फॉर्म जर करायचा असेल तर आपल्याला कसं घ्यावं लागेल, पहिला 1, नंतर 0, नंतर 0 आणि नंतर -216. आणि याचा डिवायझर y -6 आहे, याचा अर्थ y ची किंमत किती घ्यावी लागेल, 6. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, कोएफिशियंट फॉर्म क्रिएट करायचे. आता सेम
आपण त्या ठिकाणी मेथड वापरणार आहोत सिंथेटिक. बघा, कॉफिशियंट फॉर्म लिहून काढूया. पहिला आहे 1, त्याच्यानंतर आहे 0, नंतर आहे 0 आणि -2 1 6 आणि इथे आहे 6. पहिला 1 लिहिला, त्यानंतर 6 × 1 होणार 6, 6 + 0 होणार 6, इथे 6 × 6 होणार 36, पुन्हा इथे 36 होतील, सॉरी इथे 0 येईल, याची बेरीज 36 होणार. 36 × 6 जर केले तर 216 होतात आणि मायनस आणि प्लस जर आपण पकडले तर त्याची व्हॅल्यू येते 0. हा झाला रिमाइंडर आपला. मग आता इथे स्टेज जर पकडल्या स्टेप तर इथे 36 लिहिले, प्लस इथे 6 रेज टू काय येईल त्यामध्ये y आणि प्लस इथे y² होणार 1. इकडे वाढवत जायचं फक्त. तर अशा पद्धतीने हा झाला आपला क्वोशियंट आणि हा झाला आपला रिमाइंडर. म्हणजे अशा प्रकारे रिमाइंडर येतो 0 आणि क्वोशियंट येतो y² + 6y + 36. तर या पद्धतीने आपण सिंथेटिक मेथड यूज करून त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्वोशियंट आणि रिमाइंडर फाइंड आउट करायचे. त्यानंतर आपल्याला चौथं गणित बघावं लागेल. सेम चौथ्या गणितामध्ये सुद्धा डिव्हिडंट काय काय 2x⁴ + 3x³ मायनस इकडे घ्या 2x² आणि +4x ठेवा. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी कोऑफिशियंट फॉर्म यूज करण्यासाठी घ्यावं लागेल. पुढे +0 लिहून ठेवा जेणेकरून कोऑफिशियंट पॉईंट लिहिता येतील. मग आता इथे कोऑफिशियंट फॉर्म पहिला येणार 2, नंतर येणार 3, नंतर -2, नंतर 4 आणि शेवटी 0 आणि x + 3 हा झाला डिवायझर. मग डिवायझर x + 3 म्हणजे x = -3. हा झाला आपला सॉल्व करण्यासाठी लागणारे डिवायझर. आता आपण सिंथेटिक मेथडसाठी त्या पद्धतीने पहिले रेषा मारून घेऊया. बघा, आता इथे येणार 2, त्यानंतर येणार 3, नंतर येणार -2, 4 आणि 0. आता इथे येणार -3. पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे मी की हा पहिले लिहून काढायचा. हा आहे 2, नंतर याचा गुणाकार. इथे येणार -6, -6 मधून 3 गेले किती येणार -3. आता -3 × -3 होणार 9, 9 मधून 2 गेले 7, 7 × येणार -21, -21 + 4 होणार -17 आणि -17 × -3 होणार 51 आणि 51 + 0 होणार 51. याचा अर्थ आपल्याला जो रिमाइंडर आहे तो आहे 51. हा झाला रिमाइंडर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, क्वोशियंट. आता क्वोशियंट फाइंड आउट करताना आपल्याला तीच मेथड यूज करायची जी आपण स्टँडर्ड फॉर्म लिहितो. आता आपण क्वोशियंट फाइंड आउट करूया. वरच्या कोऑफिशियंट फॉर्मवरूनच आपण क्वोशियंट फाइंड आउट करू शकतो. आता इथे बघा, -17 लिहून काढायचे पहिले आणि चढत्या क्रमात काय करायचं, x मांडायचा. मग आता इथे 7चं x होणार. इथे 1 वाढवायचा म्हणजे इथे प्लस चिन्ह आहे, -3x² होणार. आता इकडे क्यूब करायचा म्हणजे 2x³ होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय भेटतो, क्वोशियंट भेटतो. तर ही मेथड एकदम इझी आहे. या मेथडचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. हे पॉज करून तुम्ही गणित रायटिंग करू शकता.
त्याच्यानंतर पाचवं गणित आहे आपल्याला. पाचव्या गणितामध्ये त्या ठिकाणी सिंथेटिक डिव्हिजन मेथडच आहेत, अजून आहेत एक 6 गणित आहेत टोटल. पाचवं गणित बघा, डिव्हिडंड. डिव्हिडंड काय आहे? x⁴ - 3x² - 8. मग याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये जर लिहिला तर काय येणार 1. त्यानंतर इथे आपण त्याला त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू शकतो. म्हणजे लिहिताना तुम्हाला कसं लिहायला लागेल लक्षात घ्या. हा x⁴ आहे, -0 + 0 x³ होणार, -3x² + 0x - 8. या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, पहिले कोएफिशियंट फॉर्ममध्ये आणावे लागतील. मग कोएफिशियंट फॉर्म 1 0 -3 0 आणि -8. आणि आपल्याला x+4 हा डिवायझर आहे, याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती घ्यायची? 4. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मगाच्या सारखे त्या ठिकाणी लाईन्स करून घ्यायच्या. आता पहिला दिला आहे 1, त्यानंतर 0, नंतर -3 0 आणि -8. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 4. इथे पहिला 1 येणार, आता 4 × 1 होणार 4, 4 + 0 होणार 4. लक्षात घ्या, इथे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, कोएफिशियंट फॉर्ममध्ये घ्यायचे. इथे x+4 आहे तर x मायनस होणार, सॉरी हा x+4 आहे तर इथे x मायनस होणार. म्हणजे इथे आपल्याला -4 घ्यायचं आहे, म्हणजे हा मायनस होणार. लक्षात घ्या, -4 म्हणजे इथे मायनस होणार. प्लसचं आपल्याला काय करायचे, मायनस लिहायचे. त्याच्यानंतर हा झाला -4, -4 × -4 होणार 16. 16 मधून 3 गेले किती उरले? 13. 13 × -4 होणार -52. -52 + 0 होणार -52. आणि -52 × -4 होणार 208. आणि 208 मधून 8 गेले तर उरणार 200. हा झाला तुमचा रिमाइंडर. रिमाइंडर आला 200. आता आपल्याला काय करायचं आहे, या आन्सरचा म्हणजे क्वेश्चन लिहायचा आहे. तर त्या ठिकाणी आपण क्वेश्चन लिहिताना त्याचं कोएफिशियंट फॉर्मला आपण स्टँडर्ड रूपात लिहायचं पॉलिनॉमियलमध्ये. बघा, आता इथे -52 तसे लिहायचे आणि चढता क्रम करायचा. म्हणजे +13x, इकडे -4x² होणार आणि इकडे x³ चढत्या क्रमामध्ये मांडायचे. तर अशा पद्धतीने हा झाला क्वेश्चंट. क्वेश्चंट आपण जो मांडतो तो कोएफिशियंट फॉर्ममधून स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचा. हे झाले सिंथेटिक डिव्हिजन मेथड. यातलं शेवटचं गणित आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. नंतर आपण लिनियर मेथडने सोडू सगळे गणित. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडमधलं हे शेवटचं गणित आहे. डिव्हिडंड इक्वल टू y³ - 3y² + 5y - 1. याच्या सगळ्या आहेत. म्हणजे कोएफिशियंट फॉर्म जर घेतला आपण, कोएफिशियंट फॉर्म, तर कोएफिशियंट फॉर्म आपल्याला मांडायचं आहे 1 -3 5 आणि -1. आणि आपल्याला डिवायझर आहे y - 1. y - 1 असेल तर y = 1 होणार. म्हणजे आपल्याला ह्या y = 1 ने काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे.
आता पुन्हा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरूया. बाजूलाच आपण या मेथडने त्याला सोडवायचं आहे. इथे 1 होणार, इकडे कॉफिशियंट येणार 1, -3, 5 आणि -1. आता 1 इथे 1 येणार, इथे 1 × 1 होणार 1 आणि -3 मधून 1 गेला -2, -2 झाला. आता -2 × 1 होणार -2 आणि 5 -2 होणार 3, 3 × 1 होणार 3 आणि 3 मधून -1 केलं तर 2 आन्सर येतं. हे झालं रिमाइंडर. = 2. आता आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन फाइंड आउट करायचं आहे आलेल्या उत्तरातून. आपलं जे आन्सर आहे कोएफिशियंट फॉर्ममध्ये आलेला त्यालाच आपण क्वेश्चन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की 3 इथे येणार, शेवटी चढता क्रम घ्यायचा, -2y आणि y² होणार, चढत्या क्रमात लिहायचे. तर अशा पद्धतीने सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करून तुम्ही पॉलिनॉमियल सोडवले. हे सही गणित एकदा व्यवस्थित पॉज करून एक एक गणित सॉल्व करा आणि पुन्हा हा व्हिडिओ बघा. आता आपण लिनियर मेथडने हीच गणितं आपल्याला सोडवायची. आपण काय केलं, याच्यात 2 मेथड दिलेल्या आहेत. एक दिलेली आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरी दिलेली आहे लिनियर. तर आपण सिंथेटिक डिव्हिजनने सोडवले. आता आपण लिनियर मेथडने सोडवूया. आता प्रॅक्टिस सेट 3.2 आपण सोडवूया. 3.3 परत सोडवूया. आपण जे आता मेथड यूज करणार आहोत त्या मेथडचं नाव आहे लिनियर डिव्हिजन मेथड. आता ही मेथड एकदम सोपी आहे. तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगतो मी, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण याला सोडूया. ही मेथड यूज करताना त्या ठिकाणी पहिलं मी जे सांगतो ते बघा की ते 2m² आहे, -3m आहे, +10 दिलेलं आहे आणि याला आपल्याला डिवाइड m - 5 ने करायचं आहे. आता याला ना स्टेप तयार करायच्या, लक्षात ठेवा. आता स्टेप करताना मी सांगतो तसं बघा. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तिथे काय करायचं आहे, हे मल्टिप्लायमध्ये लिहायचे आहेत, m - 5. मग आता डिव्हिडंट एका बाजूला येणार बघा आणि इथे तुम्हाला मी रायटिंग करून दाखवतो की 2m² - 3m +10. याच्यामध्ये क्वॉशंट आणि रिमाइंडर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता कसं करायचं, तर इथे एक स्टेप तयार करून दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे ब्रॅकेट यूज करायचं आहे आपल्याला ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला एक स्टेप त्या ठिकाणी ब्रॅकेट वाईज मी समजावून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या पद्धतीने याला सॉल्व करणार आहे. आता थोडेसे कलर्स यूज करतो मी, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. आता 2m² जर आणायचं असेल तर m - 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पण m - 5 जर आपण फर्स्ट स्टेप पकडूया, मी तुम्हाला कलर करून दाखवतो. आपल्याला हा घ्यायचा आहे. आपण m - 5 जर लिहिले तर 2m² आणण्यासाठी आपल्याला इथे 2m घ्यावे लागते. बघा का, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की आपल्याला m - 5 हा जर घ्यायचा असेल तर पहिला आपल्याला इथे 2m ने गुणावं लागेल, तर 2m² होईल. मग आता इथे 2m इन ब्रॅकेट m - 5 जर केले तर याचा आन्सर येईल 2m² मायनस इथे 10m होणार. मग आता इथे बघा, तुम्हाला कलर थोडंसं हायलाईट करून दाखवतो की याची व्हॅल्यू 2m² होते. आणि आता 2m² हा बघा, हा 2m² झाला. मग इथे -10 आहेत, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, +10 लिहायचे, मायनसचे उलटे लिहायचे आणि बाकी आहे तसंच लिहून काढा पुढचं, -3m +10. सध्या याला काहीच हात लावायचं नाही. बघा आता स्टेज कशी झाली, 2m इन ब्रॅकेट m - 5. आता हा संपला, इकडे +10m आहे, हा +10m आणि -3m,
त्या ठिकाणी +7m होणार आणि +10. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 2m². बघा का, हा 2m² आहे, हा तसाच ठेवा. आता इथे मी आता रेड कलरमध्ये तुम्हाला परत बॉक्स करून दाखवतो. आपल्याला इथे यूज करायचं आहे. बघा, हा बॉक्स महत्त्वाचा आहे. आपल्याला हा त्या ठिकाणी प्रत्येक स्टेपला पुढे गेल्यावर सोडवतच जायचं. आता इथे m-5नेच मल्टिप्लाय करायचं आहे. आता हे तसंच ठेवा बाकीचं 2m इन ब्रॅकेट m-5. आता याचं झालं. आता इथे m-5 जर घेतला तर 7m येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी किती घ्यावे लागतील, 7 घ्यावे लागतील प्लस. म्हणजे जर तुम्ही +7 घेतले आणि m-5 घेतला तर याचा आन्सर येईल 7m. आता मायनस प्लस मायनस होतील आणि 35. बघा इकडे हा जर पकडला तर -35 होतो. मग -35 तर इथे लिहिताना उलटी लिहायचे +35 आणि पुढचा +10 तसंच लिहून काढा जसं आहे. मग आता 2m इन ब्रॅकेट m-5 +7 इन ब्रॅकेट m-5 +35 आणि 10 होणार +45. तर आता तुमच्या लक्षात येईल की हा जो लास्ट 45 हा रिमाइंडर आहे, हा झाला रिमाइंडर. आणि याच्यामध्ये m-5 ब्रॅकेट आहे 2 बघा, तो एकत्र केला तर उरलेल्या याच्यात 2m +7 होणार आणि +45. म्हणजे हा झाला रिमाइंडर 45, हा झाला क्वोशंट. म्हणजे आपल्याला क्वोशंट भेटतो 2m +7 आणि रिमाइंडर भेटतो 45. तर अशा पद्धतीने इथे प्रत्येक ठिकाणी स्टेज वाढवायची, m-5नेच मल्टिप्लाय करायचं. हा जे लाल ब्रॅकेट दिलेत याच्यामध्ये करून बघायचं का तो 7mच येतो का. कारण जर तुम्हाला तो आला तरच व्हॅल्यू इथे काढता येते. म्हणजे ही व्हॅल्यू इथे आली पाहिजे गुणाकारात या दोघांची. तसेच या दोघांचा गुणाकार हा 2m² आला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर सॉल्व केलं तर ही गणितं अतिशय सोपी आहेत. ही झाली लिनियर मेथड. कळालं नसेल तर अजून गणितं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ती समजतील. आता पुढचं गणित घेऊया आपण. सेकंड बघा. आता लक्षात येईल तुमच्या x⁴ आहे +2x⁴ +3x² +4x +5 आणि आपल्याला x+2ने काय करायचं आहे, त्याला डिवाइड करायचं आहे. लक्ष द्या, त्या आधीचं गणित आहे ते त्याच बाजूला ठेवलं आपण. आता इथे या गणिताकडे वळू आपण. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, स्टेजेस यूज करायच्या. म्हणजे स्टेप 1 बघा. स्टेप 1 म्हणजे कोणता, तर हा फर्स्ट म्हणजे हा जो पहिला आहे याच्याकडे लक्ष द्यायचं. x+2 आधी लिहून काढायचे. सोप्या भाषेत सांगतो, इथे x+2 लिहिले. आता मला असा अंक सांगा की ज्याच्यामुळे याचा आन्सर x⁴ आला पाहिजे. मी ते ब्रॅकेट तयार करतो बघा. पहिली स्टेप त्याच पद्धतीने बाकीचं आहे तसंच लिहून काढायचं. पहिली स्टेप बघा, इथे एक्सचं जर मी क्यूब घेतला म्हणजे x³ इन ब्रॅकेट x+2 जर सॉल्व केलं तर x⁴ +2x³ होणार. बघा का, मग इथे +2x³ आहेत त्याला उलटे लिहायचे. म्हणजे इथे -2x³ करायचे. बाकी आहे तसंच लिहा. +2x² आहे पुढचा 2x² 2x³ +3x² +4x +5. आता x³ इन ब्रॅकेट x+2 झाला तर याला हात लावायचा नाही. आता पुढचं -2 आणि +2 गेले त्यामुळे x³ गेला. पुढचं येतं 3x² +4x आणि +5. आता इथे x³ आणि x+2 आला. आता आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं आहे, या 3x² कडे. आता पुन्हा तुम्हाला ब्रॅकेट तयार करून दाखवतो मी इथे.
हे बघा, हा ब्रॅकेट करायचा आणि इथे सॉल्व करायचा. म्हणजे इथे x+2 लिहायचं आणि असा अंक सांगा की 3x² आला पाहिजे. तर इथे 3x ने गुणला तर आन्सर येईल 3x². आणि इथे +6x होणार गुणाकार. मग आता इथे बघा, इथे प्लस, इथे 3x इन ब्रॅकेट x+2 लिहिले आणि हे प्लसचे मायनस लिहायचे म्हणजे -6x +4x आणि +5 म्हणजे बाकीचे तसेच लिहायचे +5. आता इथे आपल्याला x³ इन ब्रॅकेट x+2 +3x इन ब्रॅकेट x+2 इथपर्यंत झालं. आता -6 आणि प्लस जर पकडले तर -2x होणार आणि प्लस किती होणार 5. बघा, लक्ष द्या. आता तो इथे लिहितो मी बाजूला, x³ इन ब्रॅकेट x+2 +3x इन ब्रॅकेट x+2 -2x +5. आता इथे -2x आहे. आता -2xला आपल्याला काय करावं लागेल, इथे मल्टिप्लायमध्ये आणावं लागेल. म्हणजे आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स क्रिएट करायचा आहे. बघा, म्हणजे मी इथे बॉक्स तयार करणार लास्ट स्टेजला. बघा, आता मी इथे काय करतो, x+2 आहे तो लिहितो आणि 2x येण्यासाठी -2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर -2x होतील. बघा, आपण आता या स्टेपला आहोत, इथल्या याच्या आधीचे झाले. आता -2x आणि इथे मायनस होणार 4. बघा, इथे -2x आहे आणि इथे मायनस काय होणार 4. मग आता इथे कसे लिहिणार वरती, तर x³ बघा, लक्षात घ्या, x³ इन ब्रॅकेट x+2 +3x इन ब्रॅकेट x+2. आता इथे -2x -2 आहे इन ब्रॅकेट x+2. हा -4चा +4 लिहायचा आणि शेवटचा +5 तसाच येणार. याचा अर्थ x³ इन ब्रॅकेट x+2 +3x इन ब्रॅकेट x+2 -2 इन ब्रॅकेट x+2 +9 होणार. आता हा जो 9 आहे हा झाला रिमाइंडर, हा झाला आपला रिमाइंडर. आणि आता इथे कसं लिहिणार, x+2 लिहा कॉमन एक बाजूला आणि क्वॉशंटमध्ये येणार x³ +3x -2. हा झाला क्वॉशंट. तर या मेथडला त्या ठिकाणी आपण लिनियर मेथड म्हणतो. त्या ठिकाणी रिमाइंडर आहे +9. तर ही मेथड जी आहे, या मेथडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या. ही लिनियर मेथड जी आहे याच्यामध्ये एक एक स्टेपला काय करायचं, आपल्याला पुढे पुढे जात राहायचं. तर अशा पद्धतीने याचा रिमाइंडर आपल्याला भेटणार +9. तर हे एकदा पुन्हा प्रॅक्टिसनेच तुम्हाला समजेल. थोडी प्रॅक्टिस करा तर ही गणितं सोपी आहेत. आता पुढच्या गणिताकडे वळू आपण. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण लिनियर मेथड बघतोय. त्यामध्ये आपण साधारण 3 गणितं, तिसरं गणित आपलं चालू होतं लिनियर मेथडमध्ये. तर आता या गणितांना सोडवताना हीच मेथड यूज करायची आणि जसं मी सांगितलं तसं रिमाइंडर आणि क्वॉशंट हा त्या ठिकाणी उरला पाहिजे. आता थर्ड गणित आपण सोडूया. थर्ड आहे y³ इथे +0x 0y स्क्वेअर करावं लागेल. त्यानंतर +0y घ्यावे लागतील आणि शेवटी -216 घ्यावे लागतील. आपल्याला इथे y -6 याने काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचं आहे. थोडंसं नीट लक्ष द्या. आता इथे जसं आपण सांगितलं तसं स्टेप यूज करायच्या. स्टेप 1, पहिला y³ असा अंक घ्यायचा y -6 मध्ये की तो y³ आला पाहिजे. बघा इकडे
ते तुमच्या लक्षात येईल गणित कसं सोडवायचं असतं. इथे y-6 घेतला आणि y² केला तर y³ होणार पहिला. मग आपल्याला याचा आन्सर जर काढला तर इक्वल टू, बघा इकडे लक्ष द्या, इक्वल टू y³ - 6y² होणार हा ब्रॅकेट. मग आता आपण तिथे त्याला मान्य करूया. y³ च्या ऐवजी आपण काय करतोय, y² इन ब्रॅकेट y-6 आणि इकडे -6y च्या ऐवजी +6y² करायचे, प्लस 0y² येणार, प्लस 0y - 216. आता आपण सेकंड स्टेपकडे वळूया. y² झाला, y-6 झाला. आता पुढच्या स्टेपला आपल्याला इथे 6y² होणार. हे 0y² जरी ॲड केले तरी तिथे 6y² होणार आहेत. त्यामुळे आपण 0y² तिथे नाही घेतलं तरी फरक नाही पडणार. आता 6y² आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या स्टेपला, पुढच्या स्टेपला त्या ठिकाणी काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. बघा, म्हणजे इथे y-6 पुन्हा लिहायचा आणि इथे 6y येण्यासाठी, स्क्वेअर येण्यासाठी 6y घ्यावे लागतील. तर याचा आन्सर येणार 6y² मायनस इथे 36y होणार. बघा, या पद्धतीने आपल्याला हा ब्रॅकेट तयार करायचा आहे. मग आता इथे प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 घेतले तर हे -36y च्या ऐवजी इथे प्लस लिहायचे, प्लस 0y तो ते सेम होणार, -216. आता याची पुढची स्टेप बघा, लक्षात घ्या. इथे आपण 36y जरी घेतला तरी तो 0y त्याच्यामध्ये ॲड केला तर तोच होणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपण त्या ठिकाणी इथे -36y चे तिथे काय केले, +36y केले. आता आपण जर लिहिलं तर y² इन ब्रॅकेट y-6 प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 प्लस 36y - 216 होणार. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. याची पुढची स्टेज जर तुम्ही बघितलं, स्टेप पुढची जर घेतली 3, ही स्टेप 2 झाली. इकडे स्टेप 1 केली आपण. आता आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा. बघा, आता आपल्याला 36y आणायचे. y-6 याला 36 ने गुणला तर 36y होणार. म्हणजे 36y मायनस, आता इथे आपल्याला गुणाकार करावा लागेल. 6 × 36, 3 आले, 7 × 18, म्हणजे 216 झाले हे. आता 216 त्याची मांडणी करताना मायनसची तिथं काय करायचे, फक्त प्लस मांडायचे. तर कसं येणार बघा, y² इन ब्रॅकेट y-6 हा आपला झाला आहे, प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 पण झाला आहे, प्लस 36 च्या ऐवजी इथे आपण प्लस 36 इन ब्रॅकेट y-6 घेतला तर मायनसचे +216 घ्यायचे आणि ते वरचे -216 तसेच ठेवले. मायनस प्लस गेले तर आन्सर 0 येणार. म्हणजे या ठिकाणी y² बघा इन ब्रॅकेट y-6 प्लस 6y इन ब्रॅकेट y-6 प्लस 36y इन ब्रॅकेट y-6 प्लस 0 येणार. हा झाला तुमचा रिमाइंडर. याची व्हॅल्यू येणार 0. आता आपण जर घेतला तर y-6 हा कॉमन आला. उरलेले y² प्लस 6y प्लस 36y आपल्याला त्या ठिकाणी क्वोशियंट भेटला. म्हणजे हा झाला क्वोशियंट. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, स्टेप बाय स्टेप सॉल्व करत रिमाइंडर मेथड सोडवायची.
त्याच्यानंतर पुढचं गणित आहे ते घेऊया आपण. 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x² आहे. आता इथे मायनस या बाजूला घेऊ आपण, म्हणजे मग तो क्रमात येईल. म्हणजेच क्यूब मायनस 2x² प्लस 4x आणि x प्लस 3ने आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आता आपला हे गणित वेगळं आहे. आता इथे सेम मेथड स्टेप 1 म्हणजे पहिला पॉईंट आपण कोणता घेऊया, 2x² 4ला घेऊया. तर असा अंक घ्यायचा x प्लस 3मध्ये की आपल्याला आन्सर आलं पाहिजे 2x⁴. म्हणजे इथे 2x जर 3 घेतला तर आपला आन्सर येतं. तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करून दाखवतो मी पहिल्या स्टेपचा. बघा x प्लस 3 घेतला आणि इथे 2x³ घेतला तर याचं 2x⁴ येणार प्लस 6x³ होणार हा. मग आता इथे प्लसचे मायनस लिहायचे बघा का, म्हणजे इथे मायनस 6x³ होणार. पुढचे लिहून काढले आपण, प्लस 3x³ मायनस 2x² प्लस 4x. आता इथे आपला एक पार्ट झाला. आता स्टेप 2 कडे वळू आपण. आता स्टेप 2 मध्ये पुन्हा मी थोडं ब्रॅकेट तयार करतोय स्टेप 2 साठी. पुढचं एक घ्यायचं पार्ट. बघा आता मला मायनस 6x आणि प्लस 3x² जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ते 2x² इन ब्रॅकेट x प्लस 3 मायनस आणि प्लस केले तर मायनस येणार 3x³ मायनस 2x² आणि प्लस येणार 4x. आता मायनस 3x येण्यासाठी x प्लस 3ला मायनस 3ने मल्टिप्लाय केला, x³ आणण्यासाठी आपल्याला तिथे मायनस 3x² घ्यावं लागेल. तर याचा आन्सर येणार मायनस 3x³ आणि मायनस प्लस मायनस होणार 3 त्रिक 9, x चा वर्ग होणार हा गुणाकार. मग इथे घेताना कसे घ्यायचे, 2x³ पहिला आल्यानंतर तसंच ठेवायचं ते. आता इथे मायनस 3x ऐवजी इथे आपण जे घेतले मायनस 3x² तो घेतला ब्रॅकेटमध्ये, x प्लस 3 येणार. याच्या अपोजिट लिहायचा, म्हणजे मायनस 9च्या ऐवजी येईल प्लस 9x². तिकडे पुढचा मायनस 2x² आणि 4x तसेच ठेवले. आता 2x³ इन ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 3x² इन ब्रॅकेट x प्लस 3. आता प्लस आणि मायनस प्लस होणार, 9 मधून 2 गेले 7, x चा वर्ग अधिक 4x. लक्षात घ्या. आता आपल्याला पुढची स्टेप घ्यायला लागेल. आपल्या इथपर्यंत झालं. आता 7x कडे वळूया. आता 7x साठी लक्षात घ्या, x प्लस 3 मध्ये 7x ने जर गुणलं तर 7x² होईल. बघा उत्तर येतं 7x² प्लस इथे 21x होणार. आता प्लसचे फक्त मायनस लिहायचे. हा जो प्लस आहे तो तिथे मायनसमध्ये उतरवायचा. मग आता बघा इथे लिहितो समोर. आता 2x³ इन ब्रॅकेट x प्लस 3 नंतर मायनस 3x² इन ब्रॅकेट x प्लस 3. आता 7x कसे घेतले, प्लस 7x इन ब्रॅकेट x प्लस 3 आणि प्लसचे इथे मायनस 21x होणार आणि ते प्लस 4x तसेच ठेवले. आता लक्षात घ्या इथे 2x³ इन ब्रॅकेट x प्लस 3 मायनस 3x² इन ब्रॅकेट x प्लस 3 प्लस 7x इन ब्रॅकेट x प्लस 3. तर मायनस आणि प्लसमध्ये मायनस होणार आणि 21मधून 4 गेले तर येतात 17x. बघा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला
या लास्ट स्टेजकडे वळायचं. आता ही लास्ट स्टेप आहे त्याची. मग आता आपण त्या ठिकाणी पुन्हा ब्रॅकेट पद्धत वापरूया. लास्ट पॉईंटसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून बघावं लागेल. 17x आला पाहिजे. बघा x+3 घेतला आणि -17 जर घेतला तर तो येतो, म्हणजे -17x इन ब्रॅकेट. आपल्याला माहिती आहे की x+3 येतो, म्हणजे -17x प्लस मायनस किती होणार, मायनस, आणि इथे होतात 3 7 21 2, आपल्याला 17 त्रिक करायचे, 17 त्रिक 51. आता इथे मायनस आहे, फक्त वरती प्लसमध्ये मांडायचं आहे आपल्याला. बघा हा झाला ब्रॅकेट. आता मांडणी कशी करतो बघा मी. 2x³, हे बाकी बदलायचे नाही, तसेच ठेवायचे. जिथे स्टेप चेंज करायची फक्त तिथेच थोडेसे बदल होतात. आता इथे -17xच्या ऐवजी -17 इन ब्रॅकेट x+3 आणि मायनसच्या ऐवजी +51. हा झाला रिमाइंडर. लक्षात घ्या. मग याला मी कसं लिहू शकतो, पहिला ब्रॅकेट येईल x+3, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x³ -3x² +7x -17, हा x आहे, हां लक्षात ठेवा. इथे 17, हा -17 झाला, आणि इथे रिमाइंडर हा 51 आहे. हा झाला रिमाइंडर. रिमाइंडर आला 51 आणि क्वोशंट आला हा. तर अशा पद्धतीने ही लिनियर मेथड यूज करायची. प्रत्येक पॉईंटला एक स्टेप झाली का तिथे ती स्टेप स्टॉप करायची आणि पुढे पुढे घेत जायची. तर जो रिमाइंडर उरतो तो शेवटचा अंक उरतो. अशा वेळेस आपण सांगू शकतो की तिथे आपल्याला क्वोशंट भेटेल. 5वं एक गणित, 6 2 गणित आहेत त्याच्यामध्ये. 5व्या गणिताला आपण सॉल्व करूया. x4 इथे +0x³ होणार, -3x² +0x होणार -8, आणि x+4ने आपल्याला डिवाइड करायचं आहे पहिल्या स्टेपला. आता मी काय करतो, इथे स्टेजेस बाजूला लिहित जातो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे गणित सोडवताना की कशा पद्धतीने तुम्ही त्याला घेऊ शकता, किंवा त्याच्या खाली लिहिले तरी स्टेप तुम्हाला उतरवायला सोपे जाते. आता पहिला x4 साठी आपल्याला करावं लागेल ब्रॅकेट. तर x+4ला असा अंक शोधा की मल्टिप्लिकेशनमध्ये इथे x³ घेतला तर x4 होणार, म्हणजे x4 + 4x³ होणार. आता आपण उतरवून काढूया x³ इन ब्रॅकेट x+4. आता इथे प्लसचे मायनस करायचे, म्हणजे इथे -4x³ +0x³ आहे, -3x² +0x -8 तसेच ठेवले. आता पहिला पॉईंट इथपर्यंत झाला. आता सेकंड स्टेपला आपण पुन्हा तीच मेथड यूज करूया. आता हे 4x³ आणि 0 सेमच येणार, त्यामुळे तिथे बदल करायची गरज नाही. x+4ला आपल्याला -4x² घ्यावं लागेल, तेव्हा काय येईल, 4x³ प्लसचे मायनस होतील, 16x² होणार. मग आता हे कसे लिहिणार बघा. x³ इन ब्रॅकेट x+4, इथे -4x² इन ब्रॅकेट x+4. आता मायनसचे इथे प्लस लिहायचे, प्लस 16x², बाकीचे तसेच उतरवून काढा. -3x² +0x -8. आता याची बेरीज होणार, म्हणजे x³ इन ब्रॅकेट x+4 हे तसेच ठेवा, -4x² x+3 तसेच ठेवा.
आता प्लस मायनसमध्ये प्लस होणार, 16तून 3 गेले 13, एक्सचा वर्ग अधिक 0x वजा 8. आता 13x कडे वळूया आपण, एक एक स्टेप पुढे जायची. मग आता 13 साठी आपण काय करूया, असे अंक शोधायचे गुणाकारात की त्याचं उत्तर आपल्याला काय आलं पाहिजे, 13x². म्हणजे x + 4ला 13 आणि x ने गुणायचं, तर काय उत्तर येईल, 13x वर्ग अधिक इथे येतील 13 गुणिले 4 52x. आता हे मांडायचे त्याच्यात, बाकी तसंच ठेवा. x³ तसंच राहणार, इथे -4x² पण तसंच राहणार, फक्त इथे +13x आणि इन ब्रॅकेट x + 4 लिहा आणि ह्या प्लसचे मायनस करा, -52x + 0x घेतला तरी सेमच राहणार आहे तो. आता या स्टेजकडे वळूया आपण. बघा आता -52x कडे वळू आपण. आता -52x मध्ये x + 4 घ्यायचे आणि -52 घेतले तर x त्याचा गुणाकार हा -52x आणि मायनस होणार, 4 दुने 8, चला 1 5 21 आणि 21 218. मग आता मी मांडणी करतो, x³ इन ब्रॅकेट x + 4 तसंच ठेवा, -4x² इन ब्रॅकेट x + 3 तसंच ठेवला, +13x इन ब्रॅकेट x + 4 तसंच ठेवला. आता इथे -52 इन ब्रॅकेट x + 4 घेतला आणि इथे मायनसचे प्लस घेतले 218 आणि ते -8 लिहिले. आता x³ इन ब्रॅकेट x + 4 -4x² इन ब्रॅकेट x + 3 +13x इन ब्रॅकेट x + 4 x + 4 येते, -52 इन ब्रॅकेट x + 4 आणि इथे अधिक 210 होणार, हा झाला रिमाइंडर. आता x + 4 लिहिला, ब्रॅकेटमध्ये x³ -4x² +13x -52 आणि इकडे 210, हा झाला क्वोशंट, हा झाला रिमाइंडर आणि हा झाला क्वोशंट. तर अशा प्रकारे आपल्याला रिमाइंडर आणि क्वोशंट लिनियर मेथडने शोधायचे. पुढचं गणित बघूया. आता आपण 6वं बघूया. 6वं आहे y³ -3y² + 5y - 1 आणि इथे y - 1 ने त्या ठिकाणी काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आता याच्यासाठी आपण रेग्युलर मेथडने यूज करता, मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो, बघू बरं तुम्हाला समजते का. त्या पद्धतीने फक्त स्टेप बाय स्टेप पॉईंट उचलत जायचे. बघू, एक गणित थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊया. आता इथे y - 1 लिहिला, आता इथे y² घेतला तर आन्सर येणार y³ मायनस इथे y² होणार. म्हणजे इथे मी y² इन ब्रॅकेट y - 1 घेतला तर तिकडे मायनसचे +y² लिहायचे, इथे -3y² + 5y आणि -1 तसेच ठेवा. बघा ही स्टेप झाली पहिली. आता सेकंड स्टेज, तिथे पहिले सबस्ट्रॅक्शन करून घेऊ, म्हणजे y² तसंच ठेवा. आता हे तर बदलायचं नाही, तसंच ठेवायचं. आता इथे -2y² होणार +5y - 1. आता इथे y - 1 लिहिला, आता आपल्याला 2y² पाहिजे, -2 आणि y घेतला तर याचा आन्सर येईल -2y², मायनस मायनस प्लस होतील 2y.
म्हणजे इथे वाय स्क्वेअर तसंच ठेवा, हे इथे वाय स्क्वेअर तसेच ठेवलं आहे, मायनस वाय मायनस 1 पण तसंच ठेवला, मायनस 2y इन ब्रॅकेट वाय मायनस 1 घेतला आणि प्लसचे मायनस करायचे ते, आणि इकडे प्लस 5y मायनस 1 येणार. आता बघा वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इन ब्रॅकेट वाय मायनस 1. आता मायनस प्लस जर पकडले तर प्लस होणार मोठा अंक 3y आणि वजा 1 येणार. आता इथे पुन्हा वाय मायनस 1 लिहायचा आणि 3y येण्यासाठी आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 3y येणार आणि मायनस 3 येणार इथे. मग इथे वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इन ब्रॅकेट वाय मायनस 1, फक्त इथे ते लिहायचे, प्लस 3 इन ब्रॅकेट वाय मायनस 1, मायनसचे प्लस लिहा आणि तो मायनस 1 तसंच ठेवा. आता इथे वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस 1 मायनस 2y इन ब्रॅकेट वाय मायनस 1 प्लस 3 इन ब्रॅकेट वाय मायनस 1 आणि इकडे प्लस 2 येणार. हा झाला रिमाइंडर. आता याला वाय मायनस 1 लिहिले, इकडे वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 3 हा झाला क्वोशंट आणि हा प्लस 2 तिकडे रिमाइंडर होणार, हा झाला क्वोशंट. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, ही 3.3चे सिंथेटिक मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड या दोन पद्धतीने सॉल्व करायचं आहे.